आणि यानंतर सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा 100 हेडलाईन्स मधून। अजित पवारांच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्र अमित शहांच्या हातात। खासदार संजय राऊतांची टीका, राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं तर ते भाजपमध्ये होईल, खासदार संजय राऊतांचा दावा। यापुढे त्यांच्या पक्षाची संपूर्ण सूत्र अजित पवारांनंतर ही अमित शहांकडे, फडणवीसांकडे सुद्धा नाही, अमित शहांकडे आहे। हे माझ्या इतकं खात्रीनं कोणी सांगू शकत नाही। भविष्यामध्ये या पक्षाचं काय होईल, हा पक्ष मर्ज होईल का भाजपात, विलीनीकरण झालं त्या पक्षाचं भाजपबरोबर विलीनीकरण होईल। महाविकास आघाडीकडे राज्यसभेवरती एक उमेदवार पाठवण्या इतकं संख्याबळ असल्याची संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर राज्यसभेविषयी महाविकास आघाडीमधले 3 पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील अशी राऊतांची प्रतिक्रिया। तर शरद पवार राज्यसभेची निवडणूक लढवणार, राऊतांची माहिती। मध्यंतरी माझी शरद पवार साहेबांशी चर्चा झाली, त्यांना मी या विषयावरती त्यांचं मत विचारलं, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी राज्यसभेसाठी ही निवडणूक पुन्हा लढवणार आहे, हे त्यांनी मला सांगितलं। आता या 3 पक्षामध्ये चर्चा होईल। राज्य सरकारचा टिपू सुलतानच्या फोटोला विरोध असेल तर सरकारनं एक आदेश काढावा आणि फोटो काढून टाकावा। त्यासाठी वादावादी आणि समाजातलं वातावरण का खराब करताय, संजय राऊतांचा सरकारला सवाल। 24 तासांमध्ये टिपू सुलतानचा फोटो हटवा, नाहीतर सकल हिंदू समाजाला फोटो हटवण्यासाठी बोलवू। भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांचा मालेगाव महानगरपालिकेला इशारा। शरद पवार यांना रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात आलाय। श्वसनासाठी त्रास होत असल्यामुळे आणि खोकल्यामुळे पवारांवरती पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। काल पुण्यामध्ये दिवसभर बैठका घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा बारामतीमध्ये पहिला जनता दरबार सुरू। जनता दरबारामध्ये स्थानिक नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावरती तात्काळ निर्णय घेण्याचा प्रयत्न। आणि आताची मोठी बातमी, मालेगाव मनपामधील टिपू सुलतानचा फोटो काढून टाकण्यात आलाय। उपमहापौरांच्या दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो लावल्यामुळे संतापाची लाट उसळली होती। शिवसेना, भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी देखील आंदोलनाचा इशारा दिला होता। अखेर यानंतर मालेगाव महानगरपालिकेमधील टिपू सुलतानाचा जो फोटो होता, फोटो फ्रेम होती, ती काढून टाकण्यात आलेली आहे। उपमहापौरांच्या दालनामध्ये हा फोटो होता, जी दृश्य आपण बघतोय हाच फोटो या ठिकाणी लावण्यात आला होता। या फोटोवरून काही ठिकाणी संतापाची लाट उसळली होती, आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। हिंदुत्ववादी काहीसे आक्रमक झालेले होते आणि अखेर आता मालेगाव महानगरपालिकेमधल्या उपमहापौरांच्या दालनामध्ये असणारा हाच फोटो काढून टाकण्यात आलेला आहे। तर हा फोटो असतानाची आणि हा फोटो काढल्यानंतरची ही दृश्य आपण बघतोय। काल उपमहापौरांना हा फोटो भेट देण्यात आला होता आणि त्यामुळे त्यांनी हा फोटो आपल्या दालनामध्ये लावल्याचं त्यांनी म्हटलं होतं। संदीप जेजूरकर आमचे प्रतिनिधी या संदर्भात माहिती देतील। संदीप, खरं तर उपमहापौर ज्या होत्या त्यांनी या सगळ्याचं समर्थन केलं होतं आधी, मात्र आता हा फोटो त्यांच्या कार्यालयामधून काढून टाकण्यात आलाय। खरं तर काल जे आहे ते खूप वादंग निर्माण झालं होतं। हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत शिवसेनेने या संदर्भात आवाज उठवला होता आणि शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी आयुक्तांच्या दालनात जाऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। हा फोटो काढण्यात यावा, या संदर्भात मोठे वादळ निर्माण झालेले होते। या वादाचं देखील शान हिंद या उपमहापौरांनी समर्थन केलं। सुलतान हा फ्रीडम फायटर असल्याचं त्यांनी वक्तव्य केलं होतं। मात्र त्यानंतर इतर संघटना त्या आक्रमक व्हायला लागल्या। महानगरपालिका निर्णय कॅबिन मध्ये तो फोटो दिसणार नाही। अगदी संदीप, धन्यवाद माहितीसाठी। पुन्हा एकदा उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। नरहरी झिरवळ यांच्या मदतीला सध्या अमोल मिटकरी धावून गेलेत। झिरवळांच्या बदनामीची कुणीतरी सुपारी दिली आहे। सुपारी देणाऱ्यांचे काळे कारनामे लवकरच उघड करणार, मिटकरींचा इशारा।
नगरविकास खात्यावरती टीका करत मंत्री गणेश नाईकांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंवरती तोफ डागली आहे. नवी मुंबईकरांच्या सुविधेसाठी भूखंड मागितले होते, ते भूखंड बिल्डरांच्या घशात घातल्याचा गणेश नाईकांचा आरोप आहे. मनसेकडून मराठी भाषा दिनाची तयारी सध्या होतीये. नियोजनाच्या संदर्भात थोड्याच वेळात मनसेची बैठक. राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवतीर्थ या निवासस्थानी ही बैठक पार पडेल. परधर्मीयांनी मराठीचा झेंडा फडकवणं स्वागतार्ह. परभणीमध्ये मुस्लिम महापौर दिल्याच्या टीकेला संजय राऊतांचं दैनिक सामनाच्या अग्रलेखामधून प्रत्युत्तर. ज्यांनी आयुष्यभर थडगी आणि कबरींचं राजकारण केलं त्यांना ही राष्ट्रभक्ती समजणार काय, राऊतांचा हल्लाबोल. धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र येणार नाहीयेत. माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. महायुती म्हणून लढलो, महायुतीचाच जिल्हा परिषद अध्यक्ष होईल, गायकवाड यांनी स्पष्ट केलंय. धाराशिव जिल्हा परिषदेवरती अध्यक्ष भाजपचा की शिवसेनेचा याचा अजूनही निर्णय झालेला नाहीये. माजी खासदार रवींद्र गायकवाड यांची प्रतिक्रिया. आमदार राणा जगजितसिंहांच्या पत्नी अर्चना पाटील अध्यक्ष होण्याची शक्यता आहे. रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी उषा या देखील अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये आहेत. इम्तियाज जलील नवनिर्वाचित नगरसेवकांसह छत्रपती संभाजीनगरहून हैदराबादसाठी रवाना. पक्षाचं मुख्यालय असलेल्या दारुसलाम इथे एमआयएम महाराष्ट्रामधील विजयाच्या निमित्तानं दारुसलाम डे साजरा करणार आहे. भास्कर जाधव माझ्यामुळे निवडून आले. रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये भास्कर जाधव यांचा विरोध झुगारत निवडून आलेल्या नेत्रा ठाकूर यांची खोचक टीका. भास्कर जाधव यांना सांगूनच पक्षांतर, तरी देखील त्यांनी पातळी सोडून टीका केल्याचा हल्लाबोल. अजित पवार यांच्या विमान अपघाताची AAIB कडून चौकशी केली जाणार आहे. या संदर्भात केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी निर्देश दिले. आमदार रोहित पवार यांनी ही मागणी केलेली होती. बँकांच्या कर्जवसुलीच्या दादागिरीला आता फुलस्टॉप. रिझर्व्ह बँकेकडून कर्जवसुलीच्या संदर्भात कडक नियमावली. त्यामुळे बँकेचं कर्ज थकलं की वसुलीसाठी येणारे धमकीचे फोन कॉल्स आणि रिकव्हरी एजंटचं उर्मट वर्तन काहीसं थांबणार आहे. एक मोठी बातमी आहे. मुंबईमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं बोंब मारो आंदोलन सुरू आहे. वेतनवाढ फरकाची रक्कम मिळाली